सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी आकाशी घेऊया भरारी जगूया बिनधास्त आपली मर्जी आपली तर स्वप्न एकदम वरची कॉलेजचं कॅम्पस गूगल यारी सचिन तो जनहित में है जारी जिंदगी प्रेमाची मिठाई जिंकण्याचं टॉनिक डेअरिंग देई कैफे में चिल मारू यारा सेल्फी बार बार शेयरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्ट पिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफ टाइम हैंग आउट फ्रेशर्स ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्ट पिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफ टाइम हैंग आउट फ्रेशर्स फ्रेशर्सच्या फ्रेश दुनियेत आतापर्यंत आपण पाहिलं की धवलच्या टिंगल टवाळीमुळे ही 7 मुलं प्रिन्सिपल केबिन मध्ये रेस्ट्रिकेशनला सामोरे जातात. पण धवलच्याच प्रसंगवधानामुळे सगळ्यांची रेस्ट्रिकेशन पासून सुटका होते. पण त्यांना पनिशमेंट मिळते कॉलेजमध्ये साफसफाई करण्याची. हातात झाडू आणि तोंडी फ्युचरच्या गप्पा मारताना यांच्या एकमेकांशी ओळखी होतात. तर सायली आणि परी यांच्यामध्ये भांडण होतं. सम्राट आणि नीरव एकमेकांचे रूम पार्टनर आहेत हे त्यांना कळतं. पनिशमेंट पूर्ण करताना अचानक रेणुकाच्या समोर येतात तिचे बाबा. काका मी खरंच सांगते आमची काहीच चूक नव्हती या सगळ्यात. म्हणजे सगळं इतकं अचानक घडलं ना की प्रिन्सिपल सरांसमोर आम्हाला आमची बाजू मांडायला वेळच नाही मिळाला. तुम्ही प्लीज रेणूला ओरडू नका कारण ती ऑलरेडी घाबरली. आणि बाळा आता मी बोलू का? हा सॉरी म्हणजे मीच बोलतेय. नाही बोला काका तुम्ही बोला. रेणू इकडे बघ. मगाशी मी तुला कॉलेजमध्ये सोडलं. माझी 2-4 मुंबईत कामं होती ती केली आणि एसटी स्टँडवर गेलो. पण खरं म्हणजे मला जावंसच वाटेना. जाण्यापूर्वी पुन्हा एकदा तुला बघावं म्हणून मी परत आलो. इथे रमलेलं मला तुला पाहायचं होतं पण इथे आलो तर. पण हिच्या हातात झाडू नाही. पण ते आजच्या पुरतं काका. म्हणजे आम्हाला शिक्षा झाली होती म्हणून फक्त. उद्यापासून आम्ही अशा कोणत्याच केऑस मध्ये नाही अडकणार. हो ना रेणू? मला बोलू देशील का? रेणू बाबा तुम्ही मला घेऊन जाणार ना? माझा एक ऐकशील? तुझा आनंद माझ्यासाठी जगात सगळ्यात महत्वाचा आहे ना? मी तुला इथून घेऊन जाईन म्हणून तुला आता रडू आलंय बरोबर. पण तुला रडू येईल अशी कुठलीही गोष्ट मी का करेन? म्हणजे बाबा मी तुला नाही देणार. बाबा अगं शाळा कॉलेज म्हटलं की चुका होणार आणि शिक्षाही होणार. तुला माहित आहे का माझ्या लहानपणी माझ्या हेडमास्टरांनी मला सगळी शाळा शेणाने सरवायची शिक्षा दिली होती. बाबा काय सांगताय? अगं शेणाने नुसतं माखलं होतं मी. तुम्ही पण काय हसताय? अगं शिक्षेचं काही नाही ग. उलट तुझ्यासारखी मैत्रीण आमच्या रेणूला मिळाली त्याचा खरंच आनंद वाटतो मला. थँक्यू काका.
चांगलं वाटतं रे वाजते. अरे मस्त आहे. रूम नंबर ये, या, 8. बाहेरून बघितलं ना. अरे या रूमची तर मुंबई झालीये. अरे कडे रूम सोड. हा बघ कसं आहे. हाय ज्युनियर्स. ते काय आहे ना, गर्लफ्रेंडचा बर्थडे आहे म्हणून शेविंगचा प्लॅन केलाय. शेविंग प्लॅन करून करतो हा. अरे ते सोड, त्याला गर्लफ्रेंड पण आहे. मी प्रसन्न. सम्राट कोल्हापूर. नीरव पुणे. ठीक आहे, बसून घ्या. अगं बाबू, वाह काय जागा घेतलीये. गर्दी एकदम. या गाण्यात तू ही असली गाणी का ऐकतोस? अरे श्रद्धेने ऐकतो. माझ्याकडे 300 गाण्यांचं कनेक्शन आहे. या असले हो. काय घेणार? 20 रुपये दूधवाल्याचे आणि हे डाळीचे झाले आणि इस्त्रीवाल्याचे 10 रुपये. मला सांगा जरा हिशोब करतोय. 40 50. माझे 10 रुपये कुठे आहेत? मला नाही माहिती. तुम्हाला सांग ना, गर्ल्स हॉस्टेल कुठे आहे? तुमच्यामुळे 10 रुपये पडलेत माझे. माझ्यामुळे काय असतील ना तुझ्याकडे? तुमच्यामुळेच पडलेत. मी काय केलंय? माझे 10 रुपये तुमच्यामुळेच पडलेत. माझे 10 रुपये तुम्हीच द्या मला 10 रुपये. अरे मी का देऊ? मी काय नाही केलंय. तू नीट बघ ना यार. नाही याच्यात काय नाहीये. तुम्हीच द्या मला 10 रुपये. मी आईलाच नाव सांगतो. बाळा इकडे ये. काय आईला काय नाव सांगतोस तू? तुम्हाला सांग लवकर, गर्ल्स हॉस्टेल कुठे आणि हे घे. आईला सांगतोय. इकडे हो ना का? तुम्ही इथे? अगं तू इथे? मला सांगितलंय. अगं बॉईज हॉस्टेल आहे हे. काय? गर्लफ्रेंड आहे तुमची? याचा फोन काय स्विच ऑफ. किती नंबर रूम? 8 नंबर. लेट झाला वाटतं. हो. अहो खाली एक मला लहान मुलगा भेटला आणि त्याने मला बॉईज हॉस्टेलकडे पाठवलं गर्ल्स हॉस्टेल सांगून. डॅम बिस्कुटला. माझाच मुलगा आहे तो. समजवा मग त्याला. चुकीची माहिती देतो म्हणजे काय? नाहीतर मी तक्रार करीन हा रेक्टर मॅडम कडे. मी साधना हर्षे. नमस्कार. मीच या गर्ल्स हॉस्टेलची रेक्टर आहे. ते काय झालं? खाली तो ही रूम. तू काय करते इथे? तुझं काय इथे? तुझं काय इथे? मला ही रूम सांगितलीये 8 नंबर. माझी पण हीच रूम आहे. रेणुकाईला जरा सांग. परी देशमुख आहे. तू पण याच खोलीत आहेस? ये ना मग ये. परी हा तुझा बेड. हे बरं आहे. तुम्ही आधी आले म्हणून तुम्हाला चांगली जागा. मला टॉयलेट कडची जागा होय. लवकर यायचं मग. नाहीतर एक काम कर, तुझ्या दादाला फोन कर आणि तो ट्रक परत घेऊन यायला सांग. आणि त्याच्यातच राहा. ए माझ्या दादाला काही बोलायचं नाही हा. का?
का नाही बोलायचं? तू कोण माझ्या दादाला बोलणारी? मी कोण म्हणजे त्याच्यामुळे झालं ना पहिल्या दिवशी हे सगळं. तुम्हाला कोणी सांगितलं की त्याच्यामुळे झालं? मग काय माझ्यामुळे झालं? नका ना भांडू प्लीज. परी तू माझ्या बेडवर झोप. ओके? नाही. का रेणू, तू काय ऍडजस्ट करणार हिच्यासाठी? तुला काय प्रॉब्लेम आहे? ती जर हो म्हणते तर तुला मिळालाय ना बेड. काय माझा माझं मिळालं म्हणजे तुझा प्रॉब्लेम आहे हा. तू उशीर आली, कळलं ना? पण मग तुला काय प्रॉब्लेम आहे? तिने मला मदत केली तर. मला काहीच प्रॉब्लेम नाही. मग पण तू तू तुझं तिथे बघ ना. ती चांगली आहे, ती मदत करणार आहे मला. ती चांगली आहे. नका ना भांडू प्लीज, मला भीती वाटते. बाप्पा, आज पहिलाच दिवस आणि या दोघी हमरीतुमरीवर आल्या. प्लीज जरा यांच्यातली भांडणं लवकर मिटवशील. एवढी कशी घाण ठेवू शकता तुम्ही? मला थोडं तरी कळलं पाहिजे ना, एवढं थोडं तरी स्वच्छ ठेवलं पाहिजे. रिलॅक्स रिलॅक्स सम्राट. त्याच्यावर ओरडून काय मिळणार आहे तुला? केवढं घाणेड आहे तू. त्याने ज्या भांड्यात दाढी केली त्याच भांड्यात त्याने नंतर चहा बनवलं आणि तेच वाडगं घेऊन आता तो आंघोळीसाठी गेलाय. रूम मध्ये गेल्यानंतर नुसता भात, ते भाकर तुकडे, त्यांचं ते औषध पण सांडलेलं माहिती सगळीकडे. फुकटची हाय मारी नुसती. मी कपाट उघडलं, त्याच्या वाडग्यात 15 दिवसापासूनच बटर चिकन होतं माहिती. वासानं डोसकं फिरलं म्हणून बोललो मी. अरे हॉस्टेलवर असू शकतात ना असे नमुने. त्यांना शिस्त लावायला कोणी नाही इथे. 2 दिवस द्या, बरोबर शिस्त लावतो मी. जत्रेत उधळलेला बैल शिंगाला पकडून थंड केलंय मी. असतो काय? उधळलेला बैल थंड केला. सॉरी, आपण माझ्या डोळ्यासमोर एकदम व्हिज्युअल उभं राहिलं रे. अरे खरं सांगतोय, आमच्या म्हसोबाच्या जत्रेला गेलो होतो फॅमिली बरोबर. तिकडे एक मोठा बैल इकडं तिकडं धावायला लागला, नुसती पळापळ माहितीये. तर मी त्याच्या समोर आलो, उभा राहिलो आणि बोललो, या हुर्रा हुर्रा. या. काय 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 नाही तुला नाही, तू जा. हे तू बोल ना, पुढे काय झालं? पुढे हा तर मी म्हणालो, हुर्रा या या. बैल लागला माझ्याकडे बघायला. हा, मी पण त्याच्या डोळ्यात डोळे टाकून बघायला लागलो, फेस टू फेस. तो अचानक पट्ट्यात धावायला लागला, तेवढंच मी बाजूला झालो आणि तिची जी शिंग धरली ती सोडलीच नाही. मग हे ते हाय नाही हाय ते सोडच ना. मग पुढे? आणि मग झालं थंड. शाबास रे. पण प्रॉब्लेम काय माहिती का? तो आहे ना परिस्थितीमुळे उधळलेला बैल होता आणि हा जो आत आहे ना तो स्वभावातच उधळलेला वळू आहे. कोल्हापुरात ना माझं कसं ऐस पैस घर, घरासमोर मोठा गोठा आहे, गाई बैल. तिकडे सुद्धा एवढी अस्वच्छता नसते माहिती. आपण आपापसात डिस्कस करण्यापेक्षा या मॅटर मध्ये रेक्टरला इन्व्हॉल्व करायचं का? रेक्टर? अरे हॉस्टेलचे इन्चार्ज, ते आपली रूम चेंज करून देऊ शकतात. मग असं झालं तरी एक नंबरच होईल. कुठे त्यांची रूम? काय काय रेक्टरची रूम कुठे? सायली, मँगो बर्फी खाणार? एक मिनिट रेणू जरा. माझ्या बाबांची स्पेशालिटी आहे. लोक लांबून लांबून येतात आणि थांबून थांबून खातात. खूप छान लागते ग, खाऊन तर बघ ना. थांब ना जरा रेणू. सायली, तुला माहितीये माझे बाबा ना कधी कधी प्रेमाने मला मँगो बर्फी सुद्धा म्हणतात. अगं खाऊन बघ ना, तुला पण रेणू थांब ना जरा, थांब. वाह, मला खूप आवडते बर्फी. म्हणजे संत्रा बर्फी एक नंबरला आणि मग मँगो बर्फी. पण तू आणली त्यामुळे खाईन मी. घेऊ? वाह, काय बर्फी आहे. म्हणजे आंबा जिभेवर विरघळल्यासारखं वाटलं. जाऊ दे ना रेणुका, आता ज्यांना नाही खायची आहे बर्फी कशाला त्यांच्या माग माग फिरतेस तू? हे बघ, प्रत्येकाला
चांगल्या गोष्टींची आवड असतेच असं नाही. तू ऐकलं असेल ना लहानपणी, गाढवाला गुळाची चव काय. गप्प बस ना जरा. हा हे बघ, आता या क्षणी ना मला ना तुझ्यात इंटरेस्ट आहे ना त्या बर्फी. कळलं? माझा फोन हरवलाय. टॉयलेट मध्ये राहिला असेल. टॉयलेट मध्ये मी मोबाईलवर गेम खेळायला नाही जात. एक मिनिट, तू नाही लपवलायस ना माझा फोन? सायली थांब तू रेणू जरा. काय समजतेस कोण तू स्वतःला? तू काय महाराणी आहेस का कुठली? आणि माझ्यावर कसला डाऊट खातेस ग तू? तुला तुझ्या मोबाईल सकट मी विकत घेऊ शकते. ए लातूर, वडिलांच्या पैशाचा माज नाही करायचा. कळलं ना? वडिलांवर जाण्याचं काही काम नाहीये. मग मला विकत घ्यायच्या गोष्टी तू नाही करायच्या. बडबड कशाला करतेस? एक मिनिट परी बस ना तू, बस शांत हो जा. सायली सायली काय झालंय? काही नाही ग, तो माझा फोन हरवला आणि आता मला सापड. हॅलो, हा सर बोला. हा बोला सर. हो मी आहे, त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, पण फक्त त्यांची एकदा ऑर्डर फायनल झाली की मग मी रजिस्ट्रेशन करण्याचं. हो सर. थँक्यू सर. येस सर, या बाय. रेणू, आत्ता दे मला मँगो बर्फी. थँक्यू. अफलातून आहे बर्फी, खूप मस्त आहे. मी काकांना फोन करून सांगणार आहे की खूप छान आहे बर्फी. झालं? सॉरी. ऍक्च्युली ना रेणू, मी पार्ट टाइम जॉब करते एका सप्लिमेंट फूडच्या कंपनीमध्ये. तर मग कंपनीचा किंवा कस्टमर्सचा सतत फोन येत असतो ना, आणि मग अशा वेळेला फोन जरा जरी नजरेआड झाला ना की मला असं खूप डिस्टर्ब व्हायला होतं. इट्स काइंड ऑफ माय वीक पॉइंट. ओके, पण तू काळजी नको करूस. यापुढे तुझ्या फोनची काळजी मी घेत जाईल. सो स्वीट. मँगो बर्फी. अजून खाणार? हो, थँक्यू. ए लातूर, गोष्टी विकत घ्यायची एवढीच हौस असेल ना तुला, तर आधी स्वतःच्या पायावर उभं राहायला शिक. ते माझं मी बघेन. तू दुसऱ्यावर आरोप करण्याआधी जरा विचार करत जा. ते माझं मी बघ. बाप्पा, सर सगळं असह्य आहे सर तिथे. सर सोय नाही चाय पण पिण्याची. हो सर. 8 नंबर रूम म्हणजे ते प्रसन्न शेट्टीची रूम ना? येस येस येस, तीच. रूम कसली? कोंडवाडा आहे तो, कोठा बरा त्याच्यापेक्षा. हो, त्याचं नाव फक्त प्रसन्न आहे सर. पण तो किती भाईताड आहे ना, अख्खे कॉलेजला माहितीये. अबे चहा भात खाते तो, 4 दिवस आंघोळ करत नाही. एकदा कबूतर पकडून आणले आणि त्याच्या चोचीने पाठ खाजवली त्याने. अरे बाबू, नाही पण तुम्ही काळजी करू नका, तुम्ही सुटली. थँक्यू सर. त्याला मी ऑलरेडी दुसऱ्या रूम मध्ये शिफ्ट केलं. उपकारच आहेत सर तुमचे. पण त्याच्या जागी एक नवीन मुलगा येऊन राहिला. बरं, थँक्यू सर. ये तू. थँक्स अलॉट सर. म्हणजे नवीन रूम पार्टनर येणार. येस येस, करतो ना भाई. हा करतो तुला, थांब. एक्सक्यूज मी, माय सेल्फ धवल मिटबावकर. हाय, हाय. मनवा राजे. मनवा, नाईस नेम. थँक्यू.
पण आज खूप मजा आली हं. आजचा दिवस लाईफ टाइम लक्षात राहणार आहे. या थँक्यू. पण मला सांग, ते तांबे सर आहेत असं का सांगितलंस तू त्या मुलाला? दॅट वॉज ओनली फन. बाय द वे, नाईस कार. इट्स युअर्स? या my papa gifted me this car. Actually, I don't like such small cars. एक सेकंड. तू प्लीज पुढे जाऊन स्क्रीन प्ले रायटर बनू नकोस हं? Why? अरे मगाशी प्रिन्सिपल सरांसमोर तू म्हणालास की माझ्या आजीने अंडी विकून मला वाढवलंय, आणि आता म्हणतोयस पापा गिफ्टेड मी दिस कार. Caught me. अगे काय नाही गे, ही गिफ्ट पण नाही, आणि माझी आजी अंडी पण विकत नाही. आमचं ना जनरल स्टोर आहे लालबागला. नाईस. ये काहीतरी खारी बिस्किट खायला. मी थोडी डाएट कॉन्शियस आहे रे. साईज 0. एवढं नाही, फिट राहण्यापुरतं. बस क्या, मी पण तर फिट आहे. फ्रेंड, दोस्ती की है तो निभानी तो पडेगी. मी काय म्हणतो, आपण ना ते नॉर्मल असं अफेअर विफेअर नको करूया. मला माहिती आहे मी खूप सुंदर आहे, पण तरी ट्राय टू कंट्रोल. ओके, हम ना कुछ हटके करते. हाँ, सेल्फी. व्हेरी हटके. मला सुचलंच नाही. अर्नॉल्ड. आडनाव काय रे याचं? श्वास घे. खूप लांबलचक आहे यांचं आडनाव. तुला माहितीये, माझ्या लहानपणी ना मी रूम मध्ये आईन्स्टाईनचा फोटो लावायचो. आईन्स्टाईन म्हणजे ते केसवाले रे. पण त्यानंतर ना आईन्स्टाईनच्या जागी स्पिलबर्ग कधी आला ना मला माझंच कळलं नाही रे. स्पिलबर्ग म्हणजे ते डायनासोर ना. अरे बघ ना, म्हणजे शिंडलर्स लिस्ट, सेव्हिंग प्रायव्हेट रॅन, टर्मिनल, ईटी. कमाल कमाल फिल्म मेकर यार. कुछ ऐसा जमे ना तो बात बन जाए. म्हणजे तुझं ठरलंय का फिल्म मेकर व्हायचं ते? हो. तुझं? मामाने ठरवलंय. काय? लग्न करिअर दोन्ही पण. मला तर कबड्डी स्टार व्हायचं होतं. अरे डोंट वरी ब्रदर. हे बघ, आपण एक काम करू ना, तू मला कबड्डी शिकव आणि मी तुला फिल्म मेकिंग. काय म्हणतोस? मर्दा नक्की नक्की शिक नक्की शिक. पण कबड्डी सोपी नसत्या, खूप मेहनत करावी लागते त्यासाठी. एक्सक्यूज मी. दस्तूर खुद्द किरण चक्रदेव, तुमचा रूम पार्टनर. तू शेट बुलशिट. या शिट शिट. अरे ते आपल्याकडे प्रोफेसर होते बघ, चष्मिशवाले रे. अच्छा. ते आत्ता पण असते ना, तर गेल्या वर्षीचे असाइनमेंट घेतले असते आपल्याकडून. बरं झालं बाबा त्यांचं लग्न झालं, नाही तर त्यांची बायको पण यायची माहिती आहे ना कॉलेजमध्ये. हाय, कसा आहेस? आपण उद्या बोलू. हा? मी मस्त. तू कशी आहेस? भारी. आता तर लईच भारी. तुझा फोन का बंद आहे? स्विच ऑफ आहे. का? अभ्यास करत होतो ना मी. पहिल्याच दिवशी. सायन्सला आहे ना मी, खूप अभ्यास असतो आम्हाला. मी खूप मिस केलं तुला. तू? मी पण. गावाकडे असं फ्रीली बोलताच नाही यायचं ना. 10वी नंतर तू लगेचच इकडे आलास. 2 वर्ष कशी काढली आहेत ना मी, माझं मला माहिती. पण म्हटलं आता बास, खूप झालं फोनवर आय मिस यू आय मिस यू. आता फक्त ओनली विथ यू. मला ना खूप बोलायचं आहे तुझ्याशी. हा बोलू बोलू, पण उद्या बोलू. नाही, मला उद्याच्या प्रॅक्टिकलची तयारी करायची आहे. मी जाऊ? ओके विनीत. हा. आय लव्ह यू. थँक्यू.